विद्यार्थी मित्रांनो, तर हा माझा नवीन चॅनल आहे आणि आजपासून या चॅनलवरती मी दररोज स्टडी रिलेटेड MSc स्टडी रिलेटेड व्हिडिओज अपलोड करणार आहे. सो आजचा आपला जो पहिला व्हिडिओ असणार आहे तो MSc जो डिटेल सिलेबस आहे तो आपण बघणार आहे. मग डिटेल सिलेबस बघितल्यानंतर तुम्हाला तुमच्या स्टडीमध्ये नक्कीच खूप हेल्प होईल ही मला खात्री आहे. सो प्लीज हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा आणि चला स्टार्ट करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. ओके, तर हा आहे महाडिस्कॉम EE आणि JEEसाठीचा एक्झाम पॅटर्न. तर इथे तुम्ही बघू शकता की टोटल 2 सेक्शन्स आहेत एक्झामसाठी. पहिला म्हणजे टेक्निकल सेक्शन आणि दुसरा म्हणजे नॉन टेक्निकल सेक्शन. मग टेक्निकल सेक्शनमध्ये प्रोफेशनल नॉलेज म्हणजे तुमच्या इलेक्ट्रिकल फील्डशी रिलेटेड काही क्वेश्चन्स असतील. त्यानंतर नॉन टेक्निकल सेक्शनमध्ये रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि मराठी लँग्वेज याशी रिलेटेड क्वेश्चन्स असतील. ओके, त्यानंतर बघा प्रोफेशनल नॉलेजमध्ये इलेक्ट्रिकलशी रिलेटेड क्वेश्चन्स असतील. त्यात 50 क्वेश्चन्स असतील 110 मार्क्ससाठी. त्यानंतर रिझनिंगमध्ये 40 क्वेश्चन्स असतील 20 मार्क्ससाठी. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडमध्ये 20 क्वेश्चन्स असतील 10 मार्क्ससाठी आणि मराठी लँग्वेजमध्ये 20 क्वेश्चन्स असतील 10 मार्क्ससाठी. ओके, तर या चारही पार्टसाठी तुम्हाला कंपोजिट 120 मिनिट्स मिळणार आहे. म्हणजेच 2 तासाचा वेळ तुम्हाला तिथे मिळणार आहे टोटलमध्ये पेपरसाठी. ओके, सो महाडिस्कॉम EE आणि JEEच्या सिलेबसमधला जो फर्स्ट पार्ट आहे तो म्हणजे प्रोफेशनल नॉलेज, म्हणजे तुमच्या इलेक्ट्रिकल फील्डशी रिलेटेड जो काही सिलेबस असेल तो आपण बघणार आहे आता. ओके, तर बघा फर्स्ट टॉपिक आहे बेसिक कन्सेप्ट्स. मग यामध्ये इलेक्ट्रिकलशी रिलेटेड जे काही बेसिक कन्सेप्ट्स असतील ते तुम्हाला इथं माहीत असणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल रेझिस्टन्स म्हणजे काय, इंडक्टन्स म्हणजे काय, कपॅसिटन्स म्हणजे काय. ओके, आणि त्याच्यावर कोणकोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात किंवा त्यांचे युनिट्स काय आहेत हे तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर करंट म्हणजे काय, व्होल्टेज म्हणजे काय, पॉवर म्हणजे काय, एनर्जी म्हणजे काय, त्याचे युनिट्स काय काय हे तुम्हाला माहीत पाहिजे. ओके, प्लस काही बेसिक डेफिनेशन्स असतील ते पण तुम्हाला तिथं माहीत पाहिजेत. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे सर्किट लॉज. सर्किट लॉजमध्ये काय येणार तर KCL असेल, KVL असेल, म्हणजेच काय किर्चॉफ्स करंट लॉ, किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ हे तुम्हाला माहीत पाहिजे. त्यांचं स्टेटमेंट असेल किंवा ते यूज करून आपण कसं करंट आणि व्होल्टेज फाइंड करणार आहे ते तुम्हाला माहीत पाहिजे. ओके, त्यानंतर सर्किट सोल्युशन युजिंग व्हेरियस नेटवर्क थेरम्स. आता नेटवर्क थेरम कोणकोणते आहेत बघा, तर नॉर्टन्स थेरम आला, सुपरपोजिशन थेरम आला किंवा रेसिप्रोसिटी थेरम आला, मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरम आला. हे सगळे थेरम यूज करून आपण कसं सर्किट सॉल्व करणार आहे किंवा कसं त्या सर्किटचं सोल्युशन फाइंड करणार आहे हे तुम्हाला स्टडी करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे मॅग्नेटिक सर्किट्स. मॅग्नेटिक सर्किट्समध्ये मॅग्नेटिक सर्किटची रिलेटेड जेवढे काही टर्म्स आहेत ते तुम्हाला माहीत असले पाहिजेत. म्हणजे फ्लक्स असेल, MMF असेल, रिलक्टन्स असेल किंवा परमियन्स असेल, त्याच्याशीच रिलेटेड दुसरे काही डेफिनेशन्स असतील, त्यांचे फॉर्म्युले असतील, त्यांचे युनिट्स असतील, हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. प्लस मॅग्नेटिक सर्किटला जर इलेक्ट्रिकल सर्किटशी कम्पेअर केलं तर त्यातली ॲनालॉगस क्वांटिटी कोणत्याची कोणती आहे हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे त्यात. ओके, तर नेक्स्ट टॉपिक आहे इलेक्ट्रिकल मशीन्स. इलेक्ट्रिकल मशीन्समध्ये टोटल 5 मशीन्स येतात. पहिला म्हणजे ट्रान्सफॉर्मर्स, सेकंड म्हणजे DC मशीन्स, थर्ड म्हणजे सिंक्रोनस मशीन्स, फोर्थ म्हणजे इंडक्शन मोटर्स आणि फिफ्थ म्हणजे फ्रॅक्शनल किलोवॅट मोटर्स. मग या प्रत्येक मशीनचं कन्स्ट्रक्शन काय आहे किंवा त्या कन्स्ट्रक्शनमध्ये एखादं स्पेसिफिक मटेरियल जर आपण यूज केले तर तेच काय यूज केले हे तुम्हाला म्हणजे माहीत असणं गरजेचं आहे. ओके, त्याचबरोबर त्याचं वर्किंग प्रिन्सिपल काय असेल. ओके, किंवा कोणत्या मशीनमध्ये काय प्रोड्यूस होतो. ओके, कोणत्या प्रिन्सिपलवरती ते वर्क होतं ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. ओके, प्लस त्याचबरोबर त्याच्यावर आपण कोणकोणते टेस्ट परफॉर्म करणार आहे, त्याचं स्पीड आणि रेग्युलेशन कसं करणार आहे आपण, किंवा त्याचं स्टार्टिंग मेथड्स काय काय आहेत, त्याचं व्होल्टेज रेग्युलेशन कसं करणार आहे आपण हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. ओके, त्याचबरोबर त्यातले लॉसेस कसे होणार आहेत
एफिशियन्सी काय असणार आहे हे तुम्हाला डिटेलमध्ये माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे पॉवर सिस्टम्स. मग पॉवर सिस्टम्समध्ये पण मेन 4 पार्ट्स येतात. पहिला म्हणजे जनरेशन, सेकंड म्हणजे ट्रान्समिशन, थर्ड म्हणजे डिस्ट्रीब्युशन आणि फोर्थ म्हणजे स्विच गेअर अँड प्रोटेक्शन. मग जनरेशन म्हणजे काय, तर इलेक्ट्रिकल एनर्जी आपण कशी जनरेट करणार आहे ते म्हणजे जनरेशन. ओके, मग यामध्ये आपण 3 मेन पॉवर प्लांट स्टडी करणार आहे. पहिला म्हणजे थर्मल पॉवर प्लांट, मग हायड्रो पॉवर प्लांट आणि मग न्यूक्लिअर पॉवर प्लांट. मग या प्रत्येक प्लांटचं तुम्हाला डिटेलमध्ये कन्स्ट्रक्शन माहीत असणं गरजेचं आहे. त्यात आपण कोणकोणते कंपोनेंट्स यूज केलेत ते माहीत असणं गरजेचं आहे. ओके, त्याचबरोबर त्याचं साईट सिलेक्शन आपण कसं करणार आहे ते आपल्याला माहीत पाहिजे. त्याचबरोबर त्याचे ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस हे सगळं तुम्हाला माहीत पाहिजे तिथे. त्यानंतर येतं ट्रान्समिशन. ट्रान्समिशन म्हणजे काय, तर जनरेट झालेली जी काही इलेक्ट्रिकल एनर्जी आहे ती ट्रान्समिट करणं, त्याला ट्रान्समिशन म्हणतो आपण. मग ट्रान्समिशन लाईनची क्लासिफिकेशन कसं असणार आहे किंवा ते कोणत्या बेसिसवरती आपण क्लासिफाय केलेत, त्याचबरोबर त्यावर कोणकोणते पॅरामीटर्स अफेक्ट करणार आहेत, म्हणजे ABCD पॅरामीटर्स असतील, H पॅरामीटर्स असतील, Z पॅरामीटर्स असतील. ओके, ते तुम्हाला कॅल्क्युलेट करता आले पाहिजेत. त्याचबरोबर केबल्स आपण कोणकोणते यूज करणार आहे, त्यासाठी मटेरियल कोणते यूज करणार आहे आपण. ओके, त्याचबरोबर इन्सुलेटर असतील, इन्सुलेटरसाठी आपण कोणकोणते मटेरियल यूज करणार आहे, त्यांचं क्लासिफिकेशन असेल, हे सगळं तुम्हाला इथं माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे डिस्ट्रीब्युशन. डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय, तर जी काही इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट झालेली आहे ती डिस्ट्रीब्यूट करणे म्हणजे डिस्ट्रीब्युशन. यासाठी टाईप्स ऑफ डिस्ट्रीब्युशन कोणकोणते आहेत हे तुम्हाला इथं माहीत पाहिजे. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे स्विच गेअर अँड प्रोटेक्शन. मग स्विच गेअर अँड प्रोटेक्शनमध्ये काय, तर पॉवर सिस्टमच्या प्रोटेक्शनसाठी आपण कोणकोणते इक्विपमेंट्स यूज करणार आहे ज्यांनी की ते पॉवर सिस्टम प्रोटेक्टेड राहील किंवा सुरक्षित राहील. मग त्यासाठी वेगवेगळे प्रोटेक्टिव्ह डिव्हायसेस आले, जसं की सर्किट ब्रेकर असेल, फ्यूज असेल, आयसोलेटर असेल, बार असेल, रिलेज असतील, त्याचे टाईप्स असतील, ते तुम्हाला डिटेलमध्ये माहीत असणं गरजेचं आहे. ओके, हे सगळं तुम्हाला इथं स्टडी करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे मेजरमेंट अँड मेजरिंग इन्स्ट्रुमेंट. मग यामध्ये तुम्हाला बेसिक्स माहीत असणं गरजेचं आहे. पहिला म्हणजे काय, तर मेजरमेंट म्हणजे काय. ओके, मग एरर्स म्हणजे काय, एररचे टाईप्स काय काय आहेत. ओके, ट्रू व्हॅल्यू म्हणजे काय, ॲक्च्युअल व्हॅल्यू म्हणजे काय. ओके, ते तुम्हाला तिथं माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर कोणत्या पॅरामीटरच्या मेजरमेंटसाठी आपण काय काय वापरणार, जे रेजिस्टन्स असेल, इंडक्टन्स असेल, कपॅसिटन्स असेल, पॉवर असेल, एनर्जी असेल, यासाठी आपण कोणकोणते डिव्हायसेस यूज करणार किंवा कोणकोणते ब्रिजेस यूज करणार आहे. लो व्हॅल्यू असेल तर कोणता ब्रिज यूज करणार आहे, हाय व्हॅल्यू असेल तर कोणता ब्रिज यूज करणार आहे, हे तुम्हाला तिथं माहीत असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ॲममीटर आणि व्होल्टमीटरचं रेंज एक्सटेन्शन आपण कसं करणार आहे, त्यासाठीचा फॉर्म्युला काय काय हे तुम्हाला तिथं माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे पॉवर इलेक्ट्रॉनिक्स. मग पॉवर इलेक्ट्रॉनिक्समध्ये तुम्हाला बेसिक सेमीकंडक्टर फिजिक्स माहीत असणं गरजेचं आहे. ओके, बेसिक्समध्ये काय असेल, तर एखादा ॲटमचा स्ट्रक्चर कसा असेल, इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय, होल्स म्हणजे काय, कुठे कोण मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स असतात, कुठे कोण मायनॉरिटी चार्ज कॅरियर्स असतात, हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. ओके, त्याचबरोबर ट्रान्झिस्टर फॅमिलीमधले डिव्हायसेस असतील, थायरिस्टर फॅमिलीमधले डिव्हायसेस असतील, ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. ओके, त्याचबरोबर डिफरंट टाईप्स ऑफ पॉवर इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस, त्यांचं कन्स्ट्रक्शन माहीत असणं गरजेचं आहे, त्यांचे ॲप्लिकेशन्स माहीत असणं गरजेचं आहे, त्याची इनपुट आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला माहीत पाहिजेत. ओके, त्याचबरोबर पॉवर ॲम्प्लिफायर्स असतील, फीडबॅक ॲम्प्लिफायर्स असतील, ऑपरेशनल ॲम्प्लिफायर्स असतील, त्यांचे टाईप्स असतील, ऑसिलेटर्स असतील, हे सगळं तुम्हाला डिटेलमध्ये माहीत असणं गरजेचं आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे ॲनालॉग अँड डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स. मग त्यात तुम्हाला बेसिक गेट्स कोणते, युनिव्हर्सल गेट्स कोणते, कोणत्यापासून कोणते गेट डिराईव्ह केलेत आपण, ते माहीत असणं गरजेचं आहे. बुलियन अल्जेब्रा माहीत असणं गरजेचं आहे. ओके, त्यानंतर नंबर सिस्टम म्हणजे काय असते, प्लस एका नंबर सिस्टममधून आपण दुसऱ्यामध्ये कसं कन्वर्ट करणार आहे किंवा कोड कन्वर्जन तुम्हाला तिथं माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर काय,
डिजिटल जे काही डिव्हायसेस असतील, फॉर एक्झाम्पल डिजिटल व्होल्टमीटर असेल, CRO असेल, ओके, ह्यांचं तुम्हाला सगळं डिटेलमध्ये माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे कंट्रोल सिस्टम्स. ओके, मग कंट्रोल सिस्टम्समध्ये काय काय स्टडी करणार आहे तुम्ही, तर बेसिक कन्सेप्ट्स तुम्हाला तिथं माहीत असणं गरजेचं आहे. ओपन लूप सिस्टम म्हणजे काय, क्लोज लूप सिस्टम म्हणजे काय, हे तुम्हाला तिथं माहीत असणं गरजेचं आहे. ओके, त्याचबरोबर ब्लॉक रिडक्शन टेक्निक आपण कशी यूज करणार आहे, स्टेट व्हेरिएबल टेक्निक आपण कशी यूज करणार आहे, कुठे यूज करणार आहे, ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर मॅथमॅटिकल मॉडेलिंग ऑफ इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल सिस्टम आपण कसं करणार आहे हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. ओके, त्याचबरोबर टाईम डोमेन ॲनालिसिस आपण कसं करणार आहे, फ्रिक्वेन्सी डोमेन ॲनालिसिस आपण कसं करणार आहे, हे तुम्हाला तिथं माहीत असणं गरजेचं आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे इलेक्ट्रिकल मटेरियल्स. मग इलेक्ट्रिकल मटेरियल्समध्ये आपण काय बघणार आहे, तर इलेक्ट्रिकलमध्ये आपण कोणकोणते मटेरियल्स यूज करणार आहे. एखादं डिव्हाइस बनवायचं असेल तर, किंवा एखादं जर आपल्याला केबल बनवायचे असेल, इन्सुलेटर बनवायचं असेल, तर कोणत्या गोष्टीसाठी आपण कोणता मटेरियल यूज करणार आहे, त्याची डिझायरेबल प्रॉपर्टीज काय असणार आहेत, किंवा त्याची डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ काय असली पाहिजे. ओके, त्यांचं क्लासिफिकेशन काय काय असणार आहे. क्लासिफिकेशनमध्ये डायमॅग्नेटिक मटेरियल्स आले, किंवा फेरोमॅग्नेटिक मटेरियल आले, पॅरामॅग्नेटिक मटेरियल आले. कोणाची परमॅबिलिटी सगळ्यात जास्त असते, कोणता पण सगळ्यात जास्त यूज करतो, कुणाचे ॲप्लिकेशन्स काय आहेत, हे तुम्हाला तिथं माहीत असणं गरजेचं आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे एस्टिमेशन अँड कॉस्टिंग. एस्टिमेशनचं मिनिंग काय आहे, कॉस्टिंगचं मिनिंग काय आहे, मग ते आपण इलेक्ट्रिकलमध्ये कसे यूज करणार आहे. ओके, एफिशियंट यूजसाठी ते आपण स्टडी करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे युटिलायझेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी. मग यामध्ये इलेक्ट्रिकल हीटिंग असेल, इलेक्ट्रिकल वेल्डिंग असेल. ओके, हे सगळं डिटेलमध्ये आपण स्टडी करणार आहे. प्लस त्याशी रिलेटेड जे काही कन्सेप्ट्स असतील ते आपण तिथं स्टडी करणार आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल्स, ज्यालाच की आपण आई रूल्स म्हणतो. सेफ्टीसाठी आपण ते यूज करतो. तर ते कोणकोणते रूल्स आहेत, त्यांचे इम्पॉर्टन्स काय आहे. ओके, हे सगळं तुम्हाला डिटेलमध्ये माहीत असणं गरजेचं आहे. ओके, तर इथे झाला प्रोफेशनल नॉलेजचा सिलेबस कंप्लीट, म्हणजे इलेक्ट्रिकलशी रिलेटेड हा सिलेबस तुम्हाला असणार आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे लॉजिकल रिझनिंगचा. त्यामध्ये फर्स्ट टॉपिक आहे डायरेक्शन सेन्स, त्याच्यानंतर आहे ब्लड रिलेशन, त्यानंतर आहे कोडिंग डिकोडिंग, त्यानंतर आहे इनइक्वॅलिटी, त्यानंतर आहे सायलोगिझम, त्यानंतर आहे अल्फान्यूमेरिक सिरीज, त्यानंतर आहे मिसिंग सिरीज, त्यानंतर आहे सिटिंग अरेंजमेंट. ओके, त्यानंतर आहेत पझल्स, त्यानंतर आहेत ऑर्डर अँड रँकिंग, त्यानंतर आहेत ऑड वन आउट, त्यानंतर आहे डाटा सफिशियन्सी, आणि त्यानंतर आहे मशीन इनपुट. ओके, तर हा आहे लॉजिकल रिझनिंगसाठीचा सिलेबस. त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड. त्यामध्ये फर्स्ट टॉपिक आहे सिम्प्लिफिकेशन अँड ॲप्रॉक्सिमेशन, त्यानंतर आहे नंबर सिरीज, त्यानंतर आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन, त्यानंतर आहे पर्सेंटेज, त्यानंतर आहे रेशिओ अँड प्रपोर्शन, त्यानंतर आहे ॲव्हरेजेस अँड एजेस, त्यानंतर आहे पार्टनरशिप, त्यानंतर आहे प्रॉफिट अँड लॉस, त्यानंतर आहे टाईम अँड वर्क, त्यानंतर आहे टाईम, डिस्टन्स अँड स्पीड, त्यानंतर आहे बोट्स अँड स्ट्रीम्स, त्यानंतर आहे सिम्पल अँड कंपाऊंड इंटरेस्ट, त्यानंतर आहे प्रोबॅबिलिटी, त्यानंतर आहे परम्युटेशन्स अँड कम्प्युटेशन, त्यानंतर आहे मेन्झुरेशन, आणि त्यानंतर आहे डाटा इंटरप्रिटेशन. ओके, त्यानंतर लास्ट टॉपिक आहे मराठी लँग्वेज. त्यामध्ये फर्स्ट टॉपिक आहे व्होकॅब्युलरी, त्यानंतर आहे ग्रामर, त्यानंतर आहे पार्ट्स ऑफ स्पीच, त्यानंतर आहे ट्रान्सलेशन ऑफ सेंटेन्सेस, त्यानंतर आहे युजेस ऑफ वर्ड्स, त्यानंतर आहे आयडियम्स अँड फ्रेजेस, त्यानंतर आहे कम्प्रेहेन्शन, आणि लास्ट आहे फिल इन द ब्लँक्स. तर हा आहे मराठी लँग्वेजसाठीचा सिलेबस.